28 जुलैपासून या 3 राशींचे नशीब चमकणार. लक्ष्मीनारायण योग देणार पैसाच पैसा. ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक ग्रह ठराविक वेळेनंतर राशी परिवर्तन आणि नक्षत्र परिवर्तन करतो, ज्याचा शुभ अशुभ प्रभाव 12 राशींच्या व्यक्तींवर पाहायला मिळतो. ज्योतिषशास्त्रात शुक्राला धन, संपत्ती आणि भौतिक सुखाचा कारक ग्रह मानले जाते. पंचांगानुसार दैत्यगुरु शुक्र 21 ऑगस्ट रोजी कर्क राशीत प्रवेश करणार असून 15 सप्टेंबरपर्यंत शुक्र या राशीत राहील. दरम्यान या काळात बुध देखील कर्क राशीत असेल, ज्यामुळे लक्ष्मीनारायण योग निर्माण होईल. या योगाच्या शुभ प्रभावाने 12 पैकी या 3 राशींचे भाग्य चमकेल. त्या अगोदर आजचा हा स्वामी संदेश पूर्ण बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो, तुमचं सहकार्य हे मला नवीन व्हिडिओ बनवायला प्रेरित करते. त्यामुळे तुम्ही मला जास्तीत जास्त सहकार्य करा आणि सबस्क्राईब केले असेल तर व्हिडिओला शेअर नक्की करा आणि कॉमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा. तर पहिली भाग्यवान राशी आहे मित्रांनो कर्क रास. कर्क राशीच्या व्यक्तींना लक्ष्मीनारायण योगामुळे खूप शुभ परिणाम पाहायला मिळतील. आर्थिक समस्या दूर होतील. या काळात अडकलेली कामे पूर्ण होतील. तुमचा आत्मविश्वास वाढेल. आयुष्यात सुखसमृद्धी वाढेल. कुटुंबियांसोबत प्रवास घडेल. नोकरीत पदोन्नती मिळण्याची दाट शक्यता आहे. आर्थिक परिस्थिती उत्तम राहील आणि कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल. सामाजिक मेळजोळपेक्षा अधिक तुम्हाला या सप्ताहात आपल्या आरोग्याला प्राथमिक देण्याची आवश्यकता असेल. यासाठी तुम्ही नियमित फिरायला जाऊन व बाहेरचे जेवण न करता स्वतःला निरोगी आणि उत्तम बनवण्याचा प्रयत्न करू शकता. आपले धन कुठल्याही प्रकारच्या कमिटी किंवा कुठल्याही प्रकारच्या गैरकायदेशीर गुंतवणुकीमध्ये लावू नका. जरीही त्याचा नफा तुम्हाला अधिक दिसत नसेल तरीही, कारण शक्यता आहे की सुरुवातीला तुम्हाला धन सुरक्षित दिसेल, परंतु नंतर तुम्हाला काही मोठे नुकसान होऊ शकते. काही जुना कोर्ट कचेरीच्या गोष्टी चालू होत्या तर या सप्ताहात तुम्हाला आपल्या मेहनतीचे योग्य फळ मिळून त्या गोष्टीचा निर्णय तुमच्या पक्षात येण्याची शक्यता अधिक आहे. अशात न थांबता प्रयत्न करत राहा आणि योग्य काळाची वाट पहा. तुमच्या चंद्र राशीपासून शनीच्या 9व्या भावात असण्याच्या कारणाने ते जातक जे कुठल्याही प्रकारच्या रचनात्मक कार्याने जोडलेले आहे, त्यांना या सप्ताहात काही समस्यांचा सामना करावा लागू शकतो. कारण शक्यता आहे की तुम्ही या काळात आपल्या क्षमतांना घेऊन काही असामंजस्य स्थितीमध्ये येऊ शकता. यामुळे तुमच्यामध्ये आपल्या करिअरला घेऊन असुरक्षेची भावना पाहिली जाईल. विद्यार्थी या आठवड्यात व्यर्थ गोष्टींमध्ये आपला बहुतेक वेळ वाया घालवू शकतात, ज्यानंतर जेव्हा त्यांना त्यांची चूक लक्षात येईल तेव्हा खूप उशीर झालेला असेल. म्हणूनच आपल्या शिक्षकांद्वारे आणि वडीलजनांकडून योग्य मार्गदर्शन मिळवून आपण योग्य दिशेने वाटचाल करणे चांगले होईल. ऑगस्ट 2025चा महिना सामान्यतः तुमच्यासाठी मिळते जुळते परिणाम देऊ शकतो. बऱ्याच वेळी परिणामांचा स्तर थोडा कमजोरही होऊ शकतो. तुमच्या कुंडलीचा सूर्याचे गोचर या महिन्यात क्रमशः पहिल्या आणि दुसऱ्या भावात राहील. या दोन्ही भावामध्ये सूर्याचे गोचर चांगले मानले जात नाही. तसेच मंगळाचे गोचर विषयी बोलायचे झाले तर
मंगळाचे गोचर तुमच्या तिसरी भावात पूर्ण महिना राहणार आहे, जे सामान्यतः चांगले आणि अनुकूल परिणाम देण्याचा प्रयत्न करेल. बुध ग्रहाचे गोचर अधिकांश वेळी तुमच्या पहिल्या भावात राहणार आहे. बुध अस्तही राहील. या कारणाने बुध ही ग्रहाकडून अनुकूलतेची अपेक्षा ठेवली जात नाही. बृहस्पतीचे गोचर तुमच्या द्वादश भावात राहील. अशात बृहस्पतीकडून ही काही विशेष सपोर्टची अपेक्षा ठेवली पाहिजे. शुक्राचे गोचर या महिन्याची तारीख 21 पर्यंत तुमच्या द्वादश भावात तसेच नंतर पहिल्या भावात राहील. शुक्राचे हे दोन्हीही गोचर अनुकूल परिणाम देणारे सांगितले जाईल. आपण जर पुरेशी विश्रांती घेत नसाल तर आपणास प्रचंड दमल्यासारखे होईल आणि अधिक विश्रांती घ्यावी लागेल. जर तुम्ही घरापासून बाहेर राहून जॉब किंवा शिक्षण घेतात तर अशा लोकांपासून दूर राहणे शिका जे तुमचे धन आणि वेळ बर्बाद करतात. मुलांच्या यशस्वी होण्यामुळे तुम्हाला अभिमान वाटेल. प्रणयराधन करण्याच्या आठवणींना तुमचा दिवस व्यापून राहील. तुमचा सहकार्याचा दृष्टिकोन आणि विश्लेषण कौशल्य यामुळे तुम्ही लक्ष वेधून घ्याल. विद्यार्थ्यांना सल्ला दिला जातो की मैत्रीमुळे आपल्या महत्त्वाच्या वेळेला खराब करू नका. मित्रही येणाऱ्या काळात ही भेटू शकतात, परंतु शिक्षणासाठी ही वेळ अधिक उत्तम आहे. जर तुम्हाला तुमच्या जोडीदाराकडून प्रेमाची अपेक्षा असेल तर आजच्या दिवशी ती इच्छा पूर्ण होईल. भाग्यांक आहे मित्रांनो 9. भाग्यरंग आहे लाल आणि मरून. उपाय आहे आपल्या इष्टदेवाच्या पूजेमध्ये लाल कुंकू अर्पण केल्याने आरोग्य चांगले राहील. पुढची भाग्यवान राशी आहे मित्रांनो मिथुन रास. मिथुन राशीच्या व्यक्तींसाठी देखील हा योग खूप सकारात्मक बदल घेऊन येईल. नोकरी व्यवसायात प्रगती होईल. गुंतवणूक करणे फायदेशीर ठरेल. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्यांनाही यशाचे गोड फळ लाभेल. फक्त मेहनत कायम ठेवा. अविवाहितांसाठी लग्नाचे अनेक प्रस्ताव येतील. नोकरी करणाऱ्यांना कामात सकारात्मक बदल दिसून येतील. कुटुंबियांसोबत फिरायला जाल. तुमच्या चंद्र राशीपासून राहूच्या 11व्या भावात असण्याच्या कारणाने आरोग्याच्या दृष्टीने हा सप्ताहात तुमच्या आरोग्यासाठी सामान्यपेक्षा थोडे उत्तम राहणार आहे. खास करून सप्ताहाची सुरुवात उत्तम राहील, कारण यावेळी तुम्ही मानसिक आणि शारीरिक दोन्ही रूपात स्वतःला बरेच स्वस्थ मिळवाल. तथापि या काळात मस्ती आणि पार्टीच्या वेळी तुम्हाला दारूचे सेवन करण्यापासून बचाव केला पाहिजे अथवा आरोग्य खराब होऊ शकते. जर तुम्ही कुणासोबत भागीदारीमध्ये व्यापार करतात तर या सप्ताहात तुमचा भागीदार तुम्हाला धोका देऊ शकतो आणि तुमचे पैसे घेऊन पळू शकतो. म्हणून प्रत्येक प्रकारची देवाणघेवाण करण्याच्या वेळी तुम्ही कागदी कारवाई नक्की करा. या सप्ताहात तुमच्या आईवडिलांना तुमच्या काही कार्याच्या कारणाने तुमच्यावर गर्वाचा अनुभव होईल. यामुळे कौटुंबिक वातावरणात शांतता येईल आणि तुम्हाला घरात तो सन्मान मिळू शकेल ज्याची तुम्ही बऱ्याच काळापासून वाट पाहत होते. तुमच्या चंद्र राशीपासून बृहस्पतीच्या 3ऱ्या भावात असण्याने या सप्ताहात पेशासंदर्भात तुमच्या राशीतील जातकांना उत्तम परिणाम मिळण्याची शक्यता आहे, कारण तुम्ही आपल्या अनुशासन आणि कठीण मेहनतीच्या बळावर कार्यक्षेत्राची प्रत्येक कूटनीतिक रणनीतीला भेट देऊन पदात वृद्धी सोबतच वेतनवाढ होण्यात ही यशस्वी राहाल. या आठवड्यात विद्यार्थ्यांचे मन शिक्षणाने भ्रमित
झालेले असेल. याचे मुख्य कारण कुटुंबात एखाद्याचे कार्यक्रमाचे आयोजन असू शकते. अशा वेळी वेळ वाया घालवण्याऐवजी एकांतात जाऊन अभ्यास करा. एखाद्या कपटी धूर्त परिस्थितीचा सामना करावा लागल्यामुळे उदास होऊ नका. जसे अन्नामध्ये मीठ असणे गरजेचे आहे, तसेच जीवनात सुखाची किंमत कळण्यासाठी थोडेसे दुःख असावे लागते. ऑगस्ट 2025चा महिना मिथुन राशीतील जातकांसाठी सामान्यतः मिळते जुळते परिणाम घेऊन येऊ शकतो. महिन्याच्या पहिल्या हिस्स्यात सूर्याचे गोचर तुमच्या दुसऱ्या भावात राहील, जे सामान्यतः अनुकूल स्थिती सांगितली जात नाही. तर महिन्याच्या दुसऱ्या हिस्स्यात सूर्याचे गोचर तिसऱ्या भावात आपल्याच राशी अर्थात सिंह राशीमध्ये राहील. ही स्थिती अनुकूल आहे, अर्थात सूर्य महिन्याच्या पहिल्या हिस्स्यात काहीसा अंजोर, परंतु महिन्याच्या दुसऱ्या हिस्स्यात बरेच चांगले परिणाम देऊ शकतो. मंगळाचे गोचर पूर्ण महिना चौथ्या भावात राहील. अंततः मंगळाने अनुकूल परिणाम मिळण्याची अपेक्षा ठेवली नाही पाहिजे. बुध ग्रहाचे गोचर या महिन्यात तुमच्या दुसऱ्या भावात राहील. अंततः बुध ग्रहाने सामान्यतः अनुकूल परिणाम मिळू शकतात. बृहस्पतीचे गोचर पहिल्या भावात मिथुन राशीमध्ये 13 ऑगस्टपर्यंत राहूच्या नक्षत्रात राहील. तर नंतर बृहस्पती गुरुच्या नक्षत्रात अर्थात आपल्याच नक्षत्रात राहणार आहे. बृहस्पती सोबत तुम्हाला चांगला लाभ मिळण्याची अपेक्षा आहे. आपला मूड बदलण्यासाठी एखाद्या सार्वजनिक कार्यक्रमात सहभागी व्हा. नव्या आर्थिक करारांना अंतिम स्वरूप मिळाल्यामुळे ताजा अर्थपुरवठा होईल. आपल्या जीवनसाथी बरोबर चित्रपट पाहणे अथवा रात्रीचे जेवण करणे तुम्हाला शांतता, आराम मिळवून देईल आणि तुमचा मूड एकदम बहारदार राहील. आजच्या दिवशी प्रेमामध्ये यातना सहन कराव्या लागण्याची शक्यता आहे. तुम्ही काम करत असलेला एखादा दीर्घकालीन प्रकल्प रखडू शकतो. गरजवंतांना मदत करण्याच्या तुमच्या क्षमतेमुळे तुम्हाला आदर मिळेल. तुमच्या जोडीदाराला एखादी बाब न सांगितल्यामुळे तुमचा किंवा तुमची जोडीदार तुमच्याशी भांडणं करेल. मिथुन राशीच्या लोकांनी ओम गोविंदाय नमः हा मंत्र जप करावा. हा मंत्र जीवनातील मानसिक अस्थिरता दूर करतो. यासोबतच वाणी दोषांपासूनही मुक्तता मिळते. कर्क राशीच्या लोकांनी श्रावणात ओम चंद्रमौलेश्वर नमः हा मंत्र जप करावा. हा मंत्र मानसिक शांती आणि आनंद समृद्धी प्रदान करतो. भाग्यांक आहे 8. भाग्यरंग आहे काळा आणि निळा. उपाय आहे एक यशस्वी व्यावसायिक आयुष्यासाठी आपल्या आयुष्यातील घटनांना ईश्वराच्या कृपेने स्वीकार करा आणि विनम्र रहा. कुंभ रास. बुध आणि शुक्र ग्रहाची युती कुंभ राशीच्या व्यक्तींसाठी खूप अनुकूल सिद्ध होईल. या काळात तुमच्यात सकारात्मक बदल होईल. आनंदी वार्ता कानी पडतील. समाजात मानसन्मान वाढेल. या काळात आर्थिक परिस्थिती उत्तम राहील. कुटुंबात शुभ कार्ये होतील. आरोग्य तक्रारी बंद होतील. परदेशात जाण्याचे योग आहेत. मानसिक तणावातून मुक्त व्हाल. वैवाहिक जीवन सुखमय असेल. तुमच्या चंद्र राशीपासून राहूच्या चौथ्या भावात असण्याच्या कारणाने या सप्ताहात तुम्ही अत्याधिक भावनात्मक दिसाल. यामुळे तुम्हाला आपल्या भावनांवर काबू ठेवण्यात समस्या येऊ शकतात. अशात तुमचा हा दृष्टिकोन लोकांना भ्रमित करेल आणि म्हणूनच तुमच्यात राग आणि अधिक निर्माण होऊ शकतो. तुमच्यासाठी उत्तम हेच असेल की आपल्या भावनांना
दुसऱ्यासमोर प्रदर्शित करू नका. राजकोषीय आणि मौद्रिक लाभ प्रदान करण्याच्या दृष्टीने हा सप्ताह सामान्यपेक्षा उत्तम राहील, कारण तुमच्या राशीतील जातकांना या काळात बऱ्याच योग्य संधींचा योग्य उपयोग करण्यासाठी तुमच्या जीवनसाथीसोबत कुटुंब किंवा पैतृक संपत्तीने काही अचानक लाभ मिळू शकतो. या सप्ताहात घर, कुटुंबात काही उपकरण किंवा वाहन खराब होण्याच्या कारणाने तुम्हाला काही आर्थिक नुकसानही होऊ शकते. अशात सुरुवातीमध्ये या गोष्टींची काळजी घेऊन त्याप्रती सावधान राहा. खास करून वाहन चालवताना वेळेच्या गतीची काळजी घ्या अथवा वाहनास नुकसान होऊ शकते. तुमच्या चंद्र राशीपासून शनीच्या 5व्या भावात होण्याच्या कारणाने तुमच्या करिअरवर राशी भविष्याच्या अनुसार या राशीतील व्यापारी जातकांना या पूर्ण सप्ताहात समस्यांनी आराम मिळून बरीच प्रशंसा आणि उन्नती मिळू शकेल, कारण ही वेळ तुम्हाला भाग्याची साथ देईल. या कारणाने तुम्ही कमी मेहनती नंतरच शुभ फळ प्राप्त करण्यात यशस्वी राहाल. जे स्पर्धात्मक परीक्षेची तयारी करत आहेत त्यांना या आठवड्यात नशिबापेक्षा जास्त त्यांच्या परिश्रमावर अधिक अवलंबून असणे आवश्यक आहे, कारण आपणास हे देखील चांगले माहिती आहे की नशीब हे नेहमीच आपल्याला आधार देत नाही, परंतु आपण मरेपर्यंत आपले शिक्षण आपल्याबरोबरच राहते. म्हणून केवळ आणि केवळ नशिबावर अवलंबून राहून आपण वेळेचा अपव्यय व्यतिरिक्त काहीही करू शकत नाही. अशा परिस्थितीत काय झाले आहे ते विसरा आणि आजपासून आपल्या मेहनतीने पुढे जा. ऑगस्ट 2025चा महिना सामान्यतः मिळते जुळते परिणाम घेऊन येऊ शकतो. कधीकधी परिणाम चांगल्यापेक्षा उत्तम राहू शकतात. सूर्याचे गोचर महिन्याच्या पहिल्या हिस्स्यात तुमच्या 6व्या भावात राहील, जे सामान्यतः तुम्हाला अनुकूल परिणाम देईल. महिन्याच्या दुसऱ्या हिस्स्यात सूर्य तुमच्या 7म भावात राहील. 7म भावात सूर्याच्या गोचरला चांगले मानले जात नाही, परंतु तुमच्या राशीमध्ये होण्याच्या कारणाने सूर्य नकारात्मक परिणामांना कमी करण्याचे काम करू शकते. अर्थात महिन्याच्या दुसऱ्या हिस्स्यात सूर्य काही बाबतीत तुमचा सपोर्ट करेल किंवा नाही, परंतु शक्यता आहे की काही मोठा विरोध ही करणार नाही. मंगळाचे गोचर या पूर्ण महिन्यात तुमच्या 8व्या भावात राहणार आहे, ज्याला सामान्यतः चांगले मानले जात नाही. आज तुम्हाला तुमचे आरोग्य राखण्यासाठी आणि चांगले दिसावे यासाठी प्रयत्न करायला खूप भरपूर मोकळा वेळ मिळेल. तुमच्या जवळ आज पैसाही पर्याप्त असेल आणि यासोबतच मनात शांती असेल. तुमचा मोकळा वेळ मुलांच्या सहवासात घालवा. मग त्यासाठी तुम्हाला नेहमीपेक्षा वेगळी कृती करावी लागली तरी चालेल. तुमच्या प्रेम जीवनातील हा एक अत्यंत सुंदर दिवस असेल. आजच्या दिवशी अटेंड केलेल्या व्याख्यानामुळे आणि परिसंवादामुळे तुम्हाला प्रगतीसाठी नव्या संकल्पना सुचतील. या राशीतील काही विद्यार्थी लॅपटॉप किंवा टीव्हीवर सिनेमा पाहून आपली किमती वेळ वाया घालवतील. सातत्याने विविध गोष्टींवर एकवाक्यता न झाल्याने तणाव वाढून त्यामुळे तुमच्या जोडीदाराशी जुळवून घेणे तुम्हाला कठीण पडेल. कुंभ राशीच्या लोकांनी श्रावणात ओम शिवाय नमः हा मंत्र जप करावा. हा मंत्र मानसिक शांती आणि आध्यात्मिक जागरूकता प्रदान करतो. भाग्यांक आहे 1, भाग्यरंग आहे नारंगी आणि सोनेरी आणि उपाय आहे गरिबांमध्ये केशराचा बनवलेला गोड हलवा
बनवून वाटल्याने लव लाईफमध्ये प्रेम टिकून राहते. तर मित्रांनो, आजचा हा स्वामी संदेश आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये कळवा आणि श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. भाग्यवान ठरसाल.